हॅलो एव्हरीवन, डे 3 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आपल्या योगाची सुरुवात वॉर्मअपपासून करणार आहोत. श्वास घेत वरती पाहणार आहोत, श्वास सोडत खाली. आपली मान श्वास घेत वर पाहायचं आहे, श्वास सोडत खाली. 5 वेळेस करणार आहोत. इनहेल अप अँड एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. आता राईट लेफ्ट बघणार आहोत. यामध्ये आपण आपल्या सेंटरला इनहेल करणार आहोत आणि राईट साईडला एक्झेल. त्याचप्रमाणे परत सेंटरला इनहेल, लेफ्ट साईडला एक्झेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके, रिलॅक्स. त्यानंतर आपण हाफ रोटेशन करणार आहोत खालच्या साईडनी 5 वेळेस. 1 2 3 4 and 5. लक्षात ठेवा, मान कधीही गोल फिरवायची नाही आहे, अर्धी फिरवायची आहे. 1. आता वरच्या साईडनी 2 3 4 and 5. रिलॅक्स. मानेचे व्यायाम आता नेक्स्ट करणार आहोत. यामध्ये उजवा हात डाव्या कानाच्या वरती, उजव्या साईडला मान बेंड करणार आहोत. 1 2 3 4 5. लेफ्ट साईडनी 1 2 3 4 5. रिलॅक्स. शोल्डर रोटेशन. 1 कोपऱ्याला कोपरा लावायचा आहे. 2 3 4 and 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 and 5. रिलॅक्स. नॉर्मली आपण आता मांडी घालून बसणार आहोत. साईड स्ट्रेच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपण एका जागेवर उभे राहणार आहोत. आपण आपला पाय असा पुढे मागे करणार आहोत. 1 2 3 4 5. डावा पाय. 1 2 3 4 5. आपण आपले पायांच्या बोटांना खालीवर करणार आहोत. 1 2 3 4 5. डावा पायाची बोटे. 1 2 3 4 5. आपण आता आपल्या पुढच्या आसनाकडे वळणार आहोत. आजचं पहिलं आसन आहे ताडासन. यामध्ये आपण आपल्या पायामध्ये शोल्डर लाईन एवढा गॅप घेणार आहोत. दोन्ही हात असे इंटरलॉक करणार आहोत. इनहेल करत दोन्ही हात वर आणि आपलं पूर्ण भार आपल्याला आपल्या पायांच्या बोटांवरती द्यायचा आहे. या स्थितीमध्ये आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला 10 सेकंद राहायचं आहे. मग आपण 10 20 30 पर्यंत पण राहू शकतो. इनहेल अप. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. अजून एकदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्ही पण हे आसन 3 वेळेस करू शकता. याच आपल्याला स्थितीत आपण चलणार आहोत मॅटवर, जेणेकरून आपल्या पायांच्या बोटांना त्याचबरोबर पूर्ण शरीराला एक छान स्ट्रेच मिळेल. पूर्ण बॉडी आपण वरच्या डिरेक्शननी ओढणार आहोत.
आपण मॅट वरती 5 ते 7 वेळेस चालायचं आहे. ओके, रिलॅक्स. आता आपण आपल्या दुसऱ्या आसनाकडे वळणार आहोत, ज्याचे नाव आहे वृक्षासन. यामध्ये आपण आपला पाय थाईसच्या आतल्या भागात ठेवणार आहोत. श्वास घेत आपण दोन्ही हात नमस्कार मुद्रेत ठेवणार आहोत आणि आपण हात हळूहळू वरती आकाशाकडे नेणार आहोत. हे आसन जे स्टुडंट्स आहेत त्यांनी नक्की करावे. याने आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यास मदत होते. जर तुम्हाला सुरुवातीला हे आसन करण्यास प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही भिंतीचा सहारा घेऊ शकता. या आसनाचा ड्युरेशन कमीत कमी 20 सेकंड ते जास्तीत जास्त 1 मिनिट आहे. आयडियली 30 सेकंड केल्याने या आसनाचा फायदा होतो. तुम्ही हे आसन टोटल 4 वेळेस करावे. आता आपण नॉर्मली खाली बसणार आहोत. जशा प्रकारे मी बसली आहे. सुखासन, एकदम नॉर्मल मांडी. दोन्ही हात आपले गुडघ्यांवरती ठेवणार आहोत. एकदम नॉर्मली ब्रीथिंग करणार आहोत. इनहेल अँड एक्झेल. आपली पाठ यावेळेस सरळ असायला हवी. त्याचबरोबर आपली हाते पण सरळ ठेवणार आहोत. जेवढा वेळ बसू शकता तुम्ही या आसनामध्ये बसू शकता. जर तुम्हाला अर्धपद्मासन म्हणजेच एक मांडी वर ठेवून बसायचं असेल तसं पण तुम्ही कम्फर्टेबली बसू शकता. मनामध्ये कोणतेही दुसरे विचार नाही पाहिजेत आपल्या. जर अवघड जात असेल तर तुम्ही ओम चॅन्टिंग सुद्धा करू शकता. यानंतर हे आहे तिसरं आसन, ज्याचं नाव आहे पद्मासन. पद्मासन सहसा आपण ध्यान करताना म्हणजेच मेडिटेशन करताना करतो. त्यामुळे हे आसनाची प्रॅक्टिस असल्यास आपल्याला लवकरात लवकर मेडिटेशन करता येते. नेक्स्ट आहे बसलेलं पर्वतासन. यामध्ये आपण सगळ्यात पहिले पद्मासनमध्ये बसतो आणि नंतर दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा करत, नमस्कार मुद्रा करत दोन्ही हात वरती नेतो आणि आपली बॉडी अप्पर स्ट्रेच करतो. हे आसन केल्याने ज्यांना पण पाठदुखी आहे त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि आपल्याला जास्तीत जास्त वेळ सरळ बसण्यास मदत होते. जे सतत लॅपटॉपवर किंवा बसून काम करतात त्यांच्यासाठी पण हे आसन छान आहे, कारण या आसनाने पूर्ण आपली जी पाठ आहे ती सरळ होण्यास मदत होते. ओके, सो आज आपण करणार आहोत डीप ब्रीथिंग, ज्यालाच दीर्घ श्वसन असे सुद्धा म्हणण्यात येतं. यामध्ये आपण सगळ्यात पहिले पद्मासन, वज्रासन, तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल बसू शकतो. इनहेल करणार आहोत. नाकातून पूर्ण श्वास घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर एक्झेल करणार आहोत, म्हणजेच श्वास पूर्ण नाकातून सोडून देणार आहोत. लक्षात ठेवा, जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपलं पोट बाहेर यायला हवं आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा आपलं पोट आत जायला हवं. हे करताना आपण आपल्या श्वासाकडे आणि पोटाकडे लक्ष ठेवणार आहोत. माझ्यासोबत 3 वेळेस करणार आहोत. इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल अँड एक्झेल. रिलॅक्स. आपण आता ध्यान करणार आहोत. यामध्ये आपण डावा हात खाली आणि उजवा हात त्याच्या वरती ठेवणार आहोत. आज आपण ओम चॅन्टिंग करणार आहोत. यामध्ये आपण श्वास घ्यायचा आहे आणि मनातल्या मनात ओम चं ध्यान करणार आहोत. माझ्यासोबत तुम्ही हे 5 वेळेस करू शकता. इनहेल, ओम,
इनहेल, inhale, 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 रिलॅक्स करणार आहोत. त्यानंतर आपण हळूहळू डोळे उघडणार आहोत. हात रब करायचे आहेत आणि ते आपल्या चेहऱ्यावरून आणि बॉडीवरून लावणार आहोत. धरती मातेला प्रणाम करणार आहोत. साइड स्ट्रेच करायची आहे जेणेकरून आपल्याला एकदम फ्रेश वाटेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि कंटिन्यू योगा माझ्यासोबत करत राहा.